लोभ मल ममत्सर अहंकार हे काय केले, धुवून टाकले, ज्याच्यामध्ये प्रश्न नाही. असं म्हणल्याच्या नंतर लक्ष्मण महाप्रभूंनी लक्ष्मण रेषा आखली आणि गेले निघून. साधू पुरुष का म्हणायचं लक्ष्मण महाप्रभूला? कारण 14 वर्ष झोपले नाही, 14 वर्ष अन्नाचा त्याग केला आणि 14 वर्ष स्त्रीचा संग नाही. बरोबर? झोप नाही 14 वर्ष, 14 वर्ष स्त्रीचा संग नाही आणि 14 वर्ष अन्नाचा त्याग. आता इथंही महाराज लोकांनी वाटोळ करून ठेवलं बरं का, लोकांना हसवायसाठी. म्हणजे काय त्या लक्ष्मणा ते शबरी वाईट दिसायचे म्हणून. ते शबरीचे दातच पिवळे होते, त्या शबरीचे केस, आता मी बी म्हणू नये पण सांगावा, आणि त्या शबरीनं खाल्लेले बोर लक्ष्मणाला आवडले नाही, लोकांना हसवायचं. अरे तसं नाही येड्या, तसं नाही. ग्रंथ वाचन मग कीर्तन कर. काय आहे त्याच्यात माहिती आहे का? पुढे इंद्रजिताला मारायचं आणि इंद्रजिताला वरदान आहे, ज्यानं 14 वर्ष उपाशी राहील त्याच्याच हाताने इंद्रजित मरल. मग आता जर शबरीच्या हातचं बोर खाल्लं असलं, भलेही साधूचा प्रसाद आहे, उपास मोडला असतं की नाही, मग पुन्हा 14 वर्ष कुठं फिरत बसा त्याला मारायला. म्हणून बोर खाल्ले नव्हते लक्ष्मण महाराजांनी. ऐका का सांगितलंय? खऱ्या साधूला लक्ष्मण माता सीतेनं काय केलं? शिव्या देऊन घराच्या बाहेर काढलं. जेव्हा तुमच्या जीवनातून खरं बाजूला गेलं महाराज, खरं बाजूला गेलं की खोट्याला ये म्हणायची गरजच लागणार, आपोआप येते. जागा रिकामी राहणार, जागा रिकामी राहत नाही. आजा बाहेर गेला, नातू जन्माला येते. बरोबर का? सासू बाहेर गेली, पोराचं लग्न होतं. या गोष्टी घडतात. जागा रिकामी राहते. रावण आला, मग खऱ्या साधूला बाहेर काढल्या जीवनात काय आलं? खोटं आलं. आता ती कथा खूप मोठी आहे, सांगत नाही. सांगण्याचा हेतू काय होता की जर तुम्हाला खरं कळालं तर खोट्याच्या नादी लागता येत नाही. आणि तुकोबारायांनी हेच अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगितलं.